नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे. पाहू शकता बघा, सरकारचा मोठा निर्णय. सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे. निर्णयाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, चौथा हप्ता पैसे वाटप. चौथा हप्ता जो आहे त्याच्या पैसे वाटपासंदर्भात देखील एक महत्त्वाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ती देखील आपण पाहणार आहोत. निर्णय झालेला आहे आणि या दिवशी तुम्हाला आता पैसे देखील मिळणार आहे. कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे मिळतील त्याची देखील माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच रक्कम वाढ जी आहे ती देखील या ठिकाणी घोषित केलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक एक करून संपूर्ण जी काही माहिती आहे ती आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती आहे, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करायचे आहे, चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्यायचे. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. व्हिडिओला लगेच लाईक करून टाका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. तर बघा, सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. चौथा हप्ता पैसे वाटपाच्या संदर्भात संपूर्ण माहिती काय आहे ती माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींची दिवाळी दणक्यात होणार, अजितदादांचा लाडक्या बहिणींना वादा. तर बघा, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ह्या ठिकाणी लाडक्या बहिणींना हा वादा केलेला आहे. पाहू शकता बघा, लाडक्या बहिणींची जी दिवाळी आहे ती दिवाळी दणक्यात होणार असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. आता संपूर्ण माहिती काय ती आपण पाहूया. बघा, राज्य सरकारच्या वतीने लाडकी बहीण योजनेचे कार्यक्रम राबवून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री जनतेमध्ये मिसळत आहेत. राज्यातील लाडक्या बहिणींना अभिवचन देत लाडकी बहीण योजना ही केवळ निवडणुकांपुरती नसून पुढील 5 वर्षांपर्यंत चालणार असल्याचा विश्वासही देत आहेत. तर बघा, पुढील 5 वर्ष ही जी काही योजना आहे ती चालणार असल्याचा विश्वास या ठिकाणी सरकार आपल्याला देताना पाहायला मिळते. तुम्हाला काय वाटतं, योजना 5 वर्ष चालली पाहिजे का? जर तुम्हाला वाटत असेल 5 वर्ष चालली पाहिजे तर कमेंट बॉक्समध्ये 5 लिहून पाठवायचं आहे. फक्त 5चा आकडा तुम्हाला लिहून पाठवायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल योजना नाही चालली पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवू शकता. तुमचं सर्वांचं मत हे अतिशय मौल्यवान आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवायचं आहे. योजना 5 वर्ष चालली पाहिजे की नाही चालली पाहिजे हे तुमच्यावर आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती काय आहे. मात्र त्यासाठी महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी आशीर्वाद द्यावे असे आवाहन या राज्यकर्त्या नेते मंडळीकडून केले जात आहे. पाहू शकता बघा, राज्य सरकारला या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत असं देखील आव्हान जे आहे ते केलं जात आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा आखला असून सध्या ते मराठवाड्यात आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे लाडक्या बहिणींशी संवाद साधताना अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा बहिणींना लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं सांगितलं. बघा, चौथ्या हप्त्याच्या संदर्भात देखील निर्णय जो आहे तो झालेला आहे. लवकरच या ठिकाणी ओवाळणी मिळणार असल्याची देखील माहिती माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे चौथा हप्ता तुम्हाला लगेचच म्हणजेच लवकरच वाटप केला जाणार आहे. बघा, तिसऱ्या हप्त्याचे पैसे महिलांना अजून जमाच झालेले आहेत. काही महिलांनी काढले नाहीत अकाउंटमधून, तरी देखील लगेचच सर्व महिलांसाठी चौथा हप्ता जो आहे तो ह्या ठिकाणी दिला जाणार असल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते. तशी घोषणाच या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केलेली आहे. लवकरच ओवाळणी मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे चौथा हप्ता देखील तुमच्या खात्यात लगेच मिळणार आहे. तुम्हाला काय वाटते, हा हप्ता लगेच मिळाला पाहिजे का? जर तुम्हाला वाटत असेल चौथा हप्ता लगेच मिळाला पाहिजे तर लगेच लिहून पाठवायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये सर्व महिलांनी लगेच लिहून पाठवायचं आहे, लगेच मिळाला पाहिजे. आणि ज्यांना वाटत असेल लगेच नाही थोड्या दिवसांनी मिळाला पाहिजे त्यांनी त्या ठिकाणी किती दिवसांनी मिळाला पाहिजे, 5 दिवसांनी, 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. हा हप्ता तुम्हाला लगेच पाहिजे की थोड्या दिवसांनी पाहिजे ते देखील तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. आता बघा, पुढे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून बघा, आत्तापर्यंत 3 हप्ते वाटप झालेले आहेत. तिसरा हप्ता वाटप झाला आहे.
चौथ्या हप्त्याची देखील घोषणा झालेली आहे। लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये चौथा हप्ता देखील जमा होणार आहे। ज्या काही लाडक्या बहिणी या व्हिडिओला पाहत असतील त्या सर्व भगिनींना सांगू इच्छितो, सर्वात महत्त्वाची खुशखबर आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली गेली आहे। सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लगेच लाईक करून टाकायचं आहे। माझ्या मेहनतीसाठी व्हिडिओला लगेच लाईक करा। आतापर्यंत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झालेला आहे। बघा, आत्तापर्यंत तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना योजनेच्या माध्यमातून लाभ जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश झालेल्या आहेत। बघा, तुम्ही देखील खुश असाल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आनंदी, हॅप्पी, खुश जे काही असेल तर तुम्ही लिहून पाठवू शकता। तसेच महिलांना 1500 रुपये जमा होण्याचा जी काही वाट आहे ती देखील महिला पाहत असतात। राज्य सरकारने ऐन रक्षाबंधनाच्या सणाच्या अगोदरच महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता 3000 रुपये जे ते जमा केले होते। 3000 रुपये तुम्हाला जमा केले होते। बघा, रक्षाबंधन 19 तारखेला होती, त्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती। त्यानंतर सप्टेंबर महिन्यातील 1500 रुपयांचा हप्ता देखील 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे। आता दिवाळीच्या भाऊबीजेलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितलेले आहे। बघा, चौथ्या हप्त्याच्या संदर्भात देखील सरकारचा निर्णय झालेला आहे। तो देखील हप्ता तुम्हाला लवकरच मिळणार आहे। तर जशीच तारीख येईल तशीच तारीख तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरच पाहायला मिळणार आहे। त्यासाठी माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। म्हणजे चौथ्या हप्त्याची तारीख देखील सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहायला मिळणार। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळणार आहे। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला अपडेट मिळणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला ज्या काही येणारे जे काही दररोजचे अपडेट असतात, महत्त्वाची माहिती असते, सरकारने दिलेल्या सूचना असतात, त्या देखील तुम्हाला मिळणार नाही। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे। पुढे बघा, राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या ठिकाणी मी जनसन्मान यात्रा घेऊन जात आहे। विरोधक टीका करतात पण आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत। आज ते सत्तेत असताना कोणती योजना आणली, मात्र माता माऊलींसाठी मी लाडकी बहीण योजना आणलेली आहे। तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही केव्हाही काढू शकता असं देखील या ठिकाणी अजितदादा पवार यांनी सांगितले आहे। रक्षाबंधनाला जसे 3000 रुपये दिले तसेच भाऊबीजेला देखील माझ्या बहिणींना मी खाली हाताने पाठवणार नाही, त्या भगिनींना ओवाळणी देणार म्हणजे देणार, हाच माझा वाद आहे असं म्हणत भाऊबीजेलाही ओवाळणी मिळणार असल्याची घोषणाच माजलगाव येथील सभेतून अजितदादा पवारांनी केलेली आहे। तर बघा, माननीय उपमुख्यमंत्र्यांची या ठिकाणी स्वतः घोषणा केल्यामुळे लाडक्या बहिणींना देखील लवकरच चौथा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे। लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा होणार आहे। तर सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर दिली गेली आहे। त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। तर बघा, चौथा हप्ता जो आहे तो ह्या ठिकाणी तुम्हाला लवकरच दिले जाणार आहे। चौथ्या हप्त्याच्या तारखेसंदर्भात जशीच अपडेट येईल तशी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल। सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, माता भगिनींपर्यंत शेअर देखील करा। त्यांना देखील चौथ्या हप्त्याची अपडेट त्या ठिकाणी कळाली पाहिजे। जशी आनंदाची बातमी तुम्हाला मिळाली तशीच सर्व माता भगिनींना मिळाली पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। तर लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन अपडेट घेऊन भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।